पंढरपूर शहरामध्ये असलेला अहिल्या चौक हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकताना आपल्याला दिसतोय। हा अहिल्या चौकाचा परिसर स्वराज्य माझा आपल्याला दाखवतोय। पहा कशा पद्धतीने वाहनं इथे लावलेली आहेत। वाहतुकीचा तर खोळंबा होतोच, शिवाय प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं आपल्या लक्षात येतं। पोलिसांचं आणि वाहतूक शाखेचं हे काम नाही का हा प्रश्न उद्भवतोय। आपल्या पातळीवरती अहिल्यादेवी होळकरांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत असताना पंढरपूर शहरामधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूने प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। त्या ठिकाणी गाड्यांचं पार्किंग केलं जात आहे। अनेक वेळा आम्ही पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांना विनंती करून सुद्धा त्या ठिकाणी ते अतिक्रमण काढण्याबाबत किंवा पार्किंगची इतर ठिकाणी व्यवस्था करण्याबाबत कुठलीही कामकाज केलं जात नाही। हा अहिल्यादेवींचा या 300व्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मोठा अपमान करण्याचं काम पंढरपूरची नगरपालिका व पंढरपूर पोलीस प्रशासन करत असल्याचे दिसून येत आहे। समाज बांधव आमचे सर्व अहिल्या भक्त प्रचंड आक्रमक असून या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळामध्ये उभं राहण्याची शक्यता आहे। पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर नगरपालिकेकडे त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव गेली अनेक दिवस झालं प्रलंबित आहे, परंतु पंढरपूर नगरपालिका प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्याचबरोबर त्या पुतळ्याच्या आजूबाजूला या ठिकाणी अतिक्रमण आहे। पार्किंगची सोय त्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या लोकांना पुतळ्याच्या बाजूला पार्किंग केलं जातंय। हे तात्काळ थांबवलं पाहिजे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा जो प्रस्ताव प्रलंबित आहे तो तात्काळ त्याची दखल घेऊन प्रशासनानं त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी। मी संतोष बंडगर, पंढरपूर। आता संपूर्ण भारत देशात अहिल्या होळकरांचं एवढं काम आहे की जिथं घाट मंदिरं बांधलेली आहेत, परंतु पंढरपुरात अहिल्या होळकरांच्या पुतळ्यापाशी जे पार्किंग नसून पार्किंगसाठी गाड्या थांबवल्या जातात त्याला आमचे मौली बहाण असतील, सोमनाथ डोणे असेल, गोडके असतील, अण्णासर असतील, कायम वारंवार इथं गाड्या सोडणे, वादविवाद होणे त्यांचे होत असतात। पोलीस प्रशासनाबरोबर त्यांनी तरी पाठपुरावा करून आपले CO नगरपालिका त्यांच्याशी पाठपुरावा केला पाहिजे। तर त्यांनी काय करतात, त्या गाड्या पार्किंग होतात तर नगरपालिका पार्किंग कर घेते, पण ती पार्किंगवाल्या गाड्याला दिशादर्शन बोर्ड नाहीत, त्या पुतळ्याच्या कडे जातात। आणि पंढरपूर शहरातील इतर समाजातीलही लोकांनी अतिक्रमण काढावे म्हणून COना पत्र दिले, अजून परवायत तरी लवकरात लवकर काढावे। अन्यथा जर काय घडलं तर याला पोलीस प्रशासन आणि स्वतः सरकार आणि CO जबाबदार राहतील।